गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला स्ट्रक्चर ऑफ बँक इन इंडिया यावर चर्चा करायची आहे. स्ट्रक्चर ऑफ बँक इन इंडिया मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतामधील सर्वोच्च ठिकाणी असलेली बँक आहे. म्हणजे भारतातल्या सर्व बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण करण्याचं काम ही रिझर्व्ह बँक करते. म्हणजे रिझर्व्ह बँकेचे महत्त्वाचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये विशेषतः बँकांना परवानगी देणे आणि सर्व बँकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे हे सर्वात महत्त्वाचं काम रिझर्व्ह बँकेचं आहे. आता ह्या रिझर्व्ह बँकेच्या स्ट्रक्चरमध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या बँकाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कमर्शियल बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स, डेव्हलपमेंट बँक्स, नॅशनलाइज्ड बँक, प्रायव्हेट बँक्स, काही शॉर्ट टर्म क्रेडिट बँक्स पण असतात, लॉंग टर्म क्रेडिट्स बँक असतात, ॲग्रिकल्चर बँक असतात, इंडस्ट्रियल बँक आहेत, अर्बन क्रेडिट सोसायटीज आहेत, ॲग्रिकल्चर बँक्स आहेत. अशा वेगवेगळ्या बँका भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये विशेष करून आपण व्यापारी बँकेविषयी माहिती बघितलेली आहे. तर व्यापारी बँकेच्या प्रकारामध्ये commercial bank is very important role in economic development of every country in the world. मग ह्या बँकामध्ये सर्वात महत्वाची बँक म्हणून आपण व्यापारी बँकेचे कार्य हे व्यापारी बँकेच्या कार्याचा अभ्यास केलेला होता. तर आज म्हणजे बँकाचे जे प्रकार असतात किंवा स्ट्रक्चर ऑफ बँकिंग सिस्टम in India or in the world, classification of banks. तर याच्यामध्ये युनिट बँकिंग सिस्टीम एक असते. आता युनिट बँकिंग सिस्टीम ही भारतामध्ये आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. कुठंतरी एखादी बँक आपल्याला अशी दिसते. परंतु अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये किंवा युरोप खंडामध्ये काही विकसित देशामध्ये अशा युनिट बँकिंग स्ट्रक्चरचा वापर केला जातो. आता ह्या युनिट बँक पद्धतीमध्ये बँकेला स्वतःच्या शाखा नसतात आणि बँकांचे सर्व जे व्यवहार असतात ते सर्व व्यवहार एकाच बँकेच्या कार्यालयामार्फत केले जातात आणि त्यामुळे बँकेचे जे कार्यक्षेत्र आहे ते फार मर्यादित असते. आणि या बँकेचा विस्तार न करता एकच बँक एकाच ठिकाणून जेवढी तिची कार्यक्षमता आहे अशा पद्धतीने ही बँक काम करत असते. म्हणजे इन शॉर्ट मध्ये अशा बँकेच्या शाखा नसतात आणि ही म्हणून याला युनिट बँकिंग सिस्टीम असं म्हणतात किंवा युनिट बँक असं म्हणतात किंवा याला मराठीमध्ये एक वैवी बँक प्रणाली सिस्टीम असं म्हणतात, जे की आपल्या भारतामध्ये हे पाहायला मिळत नाही. भारतामध्ये हे ब्रँच सिस्टीम बँकिंग आहे. म्हणजे भारतामध्ये एक बँक असते मुख्य आणि तिच्या वेगवेगळ्या शाखा ह्या देशभर पसरलेल्या असतात. अशी बँक सिस्टीम ही भारतामध्ये आहे. परंतु पाश्चिमात्य आणि विशेषतः अमेरिकेसारख्या देशामध्ये मात्र युनिट बँक सिस्टीम ही फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेली दिसून येते. आता ही बँक कशी असते तर हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. म्हणजे या बँकेमध्ये आता ह्या बँकेचं मुख्य वैशिष्ट्य असतात की म्हणजे लोकांकडून म्हणजे कस्टमरकडून ठेवी स्वीकारणे किंवा त्या परत देणे हे एकाच बँकेमार्फत केले जातात. आता प्रत्येक बँक ही स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असते आणि ह्या बँकेला शाखा नसतात आणि ह्या बँकेचा व्यवहार एखाद्या शहरापुरता मर्यादित असतो आणि या बँकेचे कार्यक्षेत्र स्थानिक स्वरूपाचे असल्याने अशा बँकेमध्ये ठेवी किंवा कर्ज वाटप हे मर्यादित स्वरूपाचं असते. आणि त्याचबरोबर अशा बँका ह्या स्वतंत्र असल्याने तिचे स्वतःचं भागभांडवल त्याचबरोबर तिचं जे नियामक मंडळ आहे या संबंधी स्वतंत्र नोंदी असतात. तर अशा पद्धतीचे हे युनिट बँक सिस्टीम असते. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे जर आपण ह्या बँकेचा समजा विचार केला तर ह्याच्यामध्ये लहान प्रमाणावरचे जे फायदे असतात, बेनिफिट्स ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बँकेचं क्षेत्र हे लिमिटेड असल्यामुळं या बँकेमध्ये
अत्यंत मर्यादित असते आणि लहान प्रमाणावर उत्पादन करणारे जे कोणी वैयक्तिक देखरेख, खातेदार, प्रत्यक्ष संबंध किंवा कामाचा दर्जा हे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कमी कार्यक्षेत्र असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते नियंत्रण करता येते. त्याच्यानंतर कार्यक्षम व्यवस्थापन करता येते. आता शाखा पद्धती किंवा ब्रँच बँकिंग सिस्टीम मध्ये फार मोठ्या शाखा असतात, 1000, 5000, 10,000 अशा पद्धतीच्या शाखा असतात आणि एक शाखा असते आणि त्या शाखेचे नियंत्रण पूर्ण शाखेवर, ब्रँचवर करायचं म्हणजे काही अडीअडचणी येतात आणि व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करता येत नाही किंवा एखाद्या बँकेच्या शाखेमधले कर्मचारी दुसऱ्या शाखेवर म्हणजे काहीतरी कामाचं हे ढकलू शकतात किंवा एकमेकावर दोष देऊ शकतात. तसं ह्याच्यामध्ये नाही. म्हणजे युनिट बँकिंग सिस्टीम मध्ये कसं आहे की एकच बँक असते, शाखा नसल्यामुळे मुख्य ऑफिस, शाखा ह्यांचा काही म्हणजे असं भेद नसतो. मुख्य शाखेकडून येणाऱ्या निर्णयासाठी वेळ न घालवता निर्णय ताबडतोब घेतले जातात. त्यामुळे दप्तर दिरंगाई किंवा एकच कार्यालय असल्यामुळे दैनंदिन व्यवहारावर देखरेख करणं शक्य होते. त्यामुळे नुकसान टाळता येते, कामामध्ये शिस्त असते आणि खातेदाराचा वरिष्ठ अधिकाऱ्याशी प्रत्यक्ष संबंध येत असल्यामुळे खातेदारही बँकेविषयी किंवा म्हणजे आनंदी असतात किंवा उत्सुक असतात आणि व्यवस्थापनाचा खर्च पण अशा बँकेमध्ये कमी येतो. म्हणजे प्रत्यक्ष देखरेख करणे हे एकच शाखा असल्यामुळे कुठं तुम्हाला म्हणजे बाकीचा वेळेत, खर्चात असं बचत करता येते. त्याचबरोबर स्थानिक ज्ञानाचा उपयोग होतो. म्हणजे बँकेचे कार्यक्षेत्र हे स्थानिक स्वरूपाचे असल्यामुळे खातेदार हे स्थानिकचेच असतात आणि त्यांच्या कार्याची गरज, त्यांच्या वैयक्तिक सामाजिक गरजा किंवा त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप किंवा त्यांचे कामाचं स्वरूप ह्या सर्व गोष्टी हे बँकेला माहीत होतात आणि अधिकाऱ्यांना माहीत होतात. मग अधिकारी स्थानिकच असतात. म्हणून अशामुळं खातेदाराला किती कर्ज द्यायचं, कोणत्या स्वरूपाचं द्यायचं याबद्दल बँकेला पूर्ण माहिती होते. म्हणून या बँकेचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर ह्या बँकेमुळे काय होते, स्थानिक विकास करता येतो. म्हणजे बँकेचे एकूण जे व्यवहार असतात तिथल्या रहिवाशांच्या ठेवीवर अवलंबून असतात. म्हणून त्या ठेवीचा वापर त्याच विभागासाठी करता येतो किंवा त्या बँकेला शक्य असते. त्यामुळं स्थानिक विकास साधून बँका आर्थिक विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे हे एक आपल्याला या बँकेचा फायदा किंवा या बँकेचा बेनिफिट आपल्याला मिळतो. त्याचबरोबर सुरक्षितता पण आहे. खातेदार व कर्मचारी यांचे संबंध अनौपचारिक असल्याने कर्मचाऱ्यांना खातेदाराची सर्व माहिती असते किंवा त्यांचा उपयोग कर्ज देताना होतो. त्यामुळं कर्ज बुडणे किंवा बँकेवर अचानक काहीतरी म्हणजे संकट येणे अशा गोष्टीपासून ह्या बँकेला म्हणजे मुक्त होता येते किंवा ह्या बँका ह्या कर्ज व्यवस्थित देऊ शकतात, सुरक्षित राहू शकतात. त्याचबरोबर सत्तेचं केंद्रीकरण. आता एकच बँक, तिची एकच शाखा असल्याने थोड्या व्यक्तीच्या हातामध्ये ही आर्थिक म्हणजे शक्यता, आर्थिक केंद्र शक्यता होण्याची शक्यता असते. म्हणजे अशा बँकेचं केंद्रीकरणाचे जे तोटे असतात ते या बँकेला आपल्याला टाळता येतात. त्याच्यानंतर लवचिकता असते. आता अनेक शाखा पद्धतीमध्ये अशा अधिकाऱ्यांना अधिकार फारच मर्यादित असतात. म्हणजे वरिष्ठांचे संमती घेतल्याशिवाय किंवा त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही. परंतु ह्या युनिट बँक सिस्टीम मध्ये एकच शाखा, एकच बँक असल्यानंतर पूर्ण अधिकार हे त्या शाखा प्रमुखाला असतात. शाखा प्रमुख त्याला हवे तसे निर्णय घेऊ शकतो, हवे तसे काम त्याला करता येते. ही एक त्याच्यामध्ये त्याला म्हणजे अधिकार असतात. त्याचबरोबर खुलं वातावरण असते ह्या बँकिंग सिस्टीम मध्ये. म्हणजे खातेदार आणि कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष संबंध असतात, कार्यक्षेत्र मर्यादित असते, स्थानिक स्वरूपाचं काम असल्यामुळं सतत त्या खातेदाराचा परिचय होणं किंवा त्याच्यामध्ये स्नेहसंबंध निर्माण होणं आणि औपचारिकता, अनौपचारिकता न राहता बँकेचा विकास होण्यास आणि खातेदाराची पण आर्थिक प्रगती होण्यास ही युनिट बँक सिस्टीम ही फायद्याची आहे असं आपल्याला म्हणता येते. आता जरी ह्या बँकेचे काही फायदे असले, ही बँक सिस्टीम जरी भारतामध्ये डेव्हलप झाली नाही तरी ही पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये म्हणा, अमेरिकेमध्ये म्हणा या बँकेचा विकास झालेला आहे. तर या बँकेचा विचार करता या बँकेचे काही आपल्याला म्हणजे दोष या ठिकाणी पाहायला मिळतात. आता बँकेचा व्यवहार स्थानिक स्वरूपाचा असल्याने त्यांना फार मोठी रक्कम गोळा करता येत नाही.
कारण मोठ्या प्रमाणामध्ये जर समजा एका बँकेला जर एखाद्या उद्योगाला कर्ज द्यायचं असेल तर मर्यादा येतात, कारण स्थानिकचे लोक किती डिपॉझिट करतील किंवा किती ठेवी जमा होतील याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. म्हणून एखाद्या वेळेस आता जागतिक महामंदीच्या काळामध्ये 1930 मध्ये जगामध्ये अनेक जे बँका बुडालेल्या आहेत, अशाच युनिट बँक असल्यामुळं एकच बँक एकाच नावाची एकाच ठिकाणी असल्यामुळे अशा बँका बुडालेल्या आहेत. हा एक फार मोठा तोटा ह्या बँकेला होऊ शकतो भविष्यामध्ये. आणि बँकाचे व्यवहार स्थानिक स्वरूपाचे असल्याने अधिकारीही स्थानिक असतात, त्यामुळे खातेदार अधिकारी यांच्यामध्ये कर्ज द्यावी लागतात. अनेकदा अयोग्य मागण्या मान्य केल्या जातात आणि बँका अडचणीत येण्याची शक्यता असते. हा एक दोष या बँकेमध्ये दिसून येतो या बँकेच्या प्रकारामध्ये. आणि बँकेचे व्यवहार हे मर्यादित असल्याने श्रम विभागणी तत्वांचा अवलंब करता येत नाही. बँकेचे व्यवहार मोजकेच असल्याने प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे तज्ज्ञ नेमणे त्यांच्या आर्थिक कुवतीच्या बाहेर असते. त्यामुळे विशेष करून या बँकेला असे फायदे मिळवता येत नाही. त्याचबरोबर लहान प्रमाणावर व्यवसाय उत्पादन, लहान प्रमाणावर कर्ज देण्याची यांची पद्धत ह्या उणिवा असतात. म्हणजे संशोधन, सेवा किंवा सार्वजनिक संबंध यावर फारसा खर्च करता येत नाही किंवा म्हणजे बँकेला जास्त विकास पण करता येत नाही. म्हणून या बँकेचे हे दोष आहेत. आणि बँकेचं कार्यक्षेत्रच मर्यादित असल्यामुळे बँकेला म्हणजे बँकेची भरभराट किंवा त्याच परिस्थितीवर त्याच लोकॅलिटीवर अवलंबून असतो. म्हणजे कच्च्या मालाचा तुटवडा किंवा वाहतुकीचं मर्यादित सोयी, कुशल कामगाराचा तुटवडा, अशा अनेक जे व्यवसाय मागासलेले असतात, तर अशा व्यवसायामुळे या बँकेचाही विकास होत नाही. म्हणजे बँकेचा विकास केव्हा होतो तर त्या परिसरामध्ये जर उद्योग व्यवसाय विकसित झाले तरच बँकेचा विकास होऊ शकतो. आणि ह्या बँकेला स्वतःच्या शाखा नसतात, त्यामुळे गरजेप्रमाणे एका शाखेतून दुसऱ्या शाखेकडे पैसे पुरवण्यासाठी सोय बँका घेऊ शकत नाहीत. आता ब्रँच सिस्टीम बँकेमध्ये एका शाखेकडे पैसे नसतील तर दुसऱ्या शाखेकडून घेता येते, किंवा एक शाखा दुसऱ्या शाखेला मदत करतात कर्जाच्या बाबतीत किंवा ठेवीच्या बाबतीमध्ये एकमेक. तर तसं ह्या बँकेमध्ये एकच शाखा एकच बँक असल्यामुळं हा एक फार मोठा तोटा ह्या बँकेवर होण्याची, किंवा बँकेला खूप मोठ्या प्रमाणावर रोकड सांभाळण्याची वेळ या बँकेवर येऊ शकते. म्हणून हा एक फार मोठा तोटा आहे. म्हणून कधी कधी म्हणजे भविष्यामध्ये रोकड जास्त सांभाळावी लागल्यामुळे अशा बँकेला तोटा होण्याची शक्यता असते. तर ही पद्धत झाली युनिट बँक सिस्टीम पद्धत, की ह्या बँकेमध्ये उत्पादन साधनाचा पुरेपूर वापर करण्यासाठी रोख भांडवल खेळते असावे लागते. भांडवलाची गतिक्षमता किंवा भौगोलिक व्यावसायिक स्वरूपाची परिस्थिती, अशा पद्धतीचे भांडवलाचे गती क्षमता ही पूर्ण अभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे उत्पादन साधनाची गती क्षमता पूर्णपणे वापरता येत नाही. तर अशा बँका जनरली ह्या बँकाचे व्यवहार हे मर्यादित असल्यामुळे अशा बँकेच्या तत्वाचा अवलंब करता येत नाही. आणि बँकेचे व्यवहार हे मोजकेच असतात. वेगवेगळ्या विभागासाठी तज्ज्ञ नेमणं किंवा वेगवेगळे संशोधन अधिकारी नेमणं अशा बँकेला शक्य होत नाही, कारण ही बँक ही युनिट बँक सिस्टीम मध्ये येते. ही बँक एकच असते. या बँकेकडे शाखा नसतात, जास्त कर्मचारी नसतात आणि या बँकेला अनेक मर्यादा असतात. व्यापक स्वरूपाचा प्रोग्राम या बँकेकडे नसतो. म्हणून अशा बँकेचं कार्यक्षेत्र हे फारच मर्यादित असते. म्हणून अशा बँकांना जास्तीचा विकास आतापर्यंत करता आलेला नाही. आणि विशेष करून सत्तेचं केंद्रीकरण असल्यामुळं ह्या बँकेला म्हणजे भविष्यामध्ये प्रगती करण्यास वाव सुद्धा नाही. आणि ह्या बँका त्या शहरामध्ये मर्यादित असतात. आणि मर्यादित असल्यामुळे ह्या बँकेची कुठंच शाखा नसल्यामुळे आता आपल्या देशामध्ये तर अशा पद्धतीच्या बँका ह्या नाहीतच. आपल्याकडं ब्रँच सिस्टीम बँका आहेत आणि त्या बँकेचा विकास आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आता पुढे आपण ब्रँच बँकिंग सिस्टीम या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे या युनिट बँक सिस्टीमचे जे काही दोष आहेत, लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत, या मर्यादा दूर करण्यासाठी एकेकाळी ह्या ब्रँच सिस्टीम बँकिंगचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ज्या ज्या लिमिटेशन्स या युनिट बँकिंग सिस्टीम मध्ये आहेत
त्या मर्यादा दोष दूर करण्याचं काम ह्या ब्रँच बँकिंग सिस्टीम मध्ये केला जातो.